हाय फ्रेंड्स, अमिताज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटारची कचोरी. त्याचे साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. प्रथम आपण इथे 1.5 वाटी मटार घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी एवढं आपण मटार घेऊया. त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. आणि इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप असं भाजून घेतलेले आहे. हे सर्व आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. आता एका पॅनमध्ये 1 चमचा एवढं तेल टाकून घेऊया. तेल तापलं की ह्यामध्ये आपण 1 छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचे. इथे चिमूटभर हिंग टाकायचे. आणि आपण जे मिक्सरमध्ये मटारचं जे मिश्रण वाटलेलं आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. अर्धा चमचा हळद टाकूया. अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. पाच ते 6 मिनटं आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता गॅस बंद करून टाकूया आणि हा मसाला थंड करून ठेवूया. आता आपण कचोरीसाठी जी पारी बनवणार आहे त्यासाठी इथे मी परातीमध्ये 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप एवढं गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. तुम्ही फक्त मैदा वापरून सुद्धा कचोरी करू शकता. आता ह्यामध्ये मी 1 चमचा एवढं ओवा टाकून घेणार आहे. त्यामुळे आपल्या कचोरीला खूप छान अशी टेस्ट येईल आणि पचायला सुद्धा ती खूप हलकी होईल. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. इथे मी 2 चमचे एवढं तूप टाकणार आहे. त्याच्यामुळे आपली कचोरी खुसखुशीत अशी होणार आहे. तूप गरम करून नाही टाकायचे, नॉर्मल टेम्परेचरला हे तूप आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित हाताने सगळीकडे मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचे आणि याचं मिडियम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि हे 15 मिनटासाठी आपण झाकून ठेवूया. आता इथे जे मटारचे आपण सारण बनवलं त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ह्या मिश्रणाच्या 15 ते 20 छोट्या साईजमध्ये कचोऱ्या होतात. आता आपण 15 मिनटानंतर जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याची छोटी गोळी बनवून घ्यायची आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आणि ह्यामध्ये मटारचे सारण भरून घ्यायचे आणि पुन्हा एकदा ही आपण कचोरी अलगद हाताने लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ लावून घेते सुकं. अशा प्रकारे आपण कचोरीमध्ये सारण बनवून घेऊया आणि पुन्हा सगळं आपण लाटून घेणार आहोत.
अशा प्रकारे सर्व कचोरी मी बनवून घेणार आहे. कचोरी लाटताना त्याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित चारी बाजूने समान असे लाटून घ्यायचे. आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवूया. गॅस बारीकच ठेवायचा आहे. मिडियम टू लो फ्लेमवरच आपण ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या. एकदम फास्ट गॅसवर जर आपण कचोरी तळली तर आतमध्ये पीठ कच्चंच राहू शकतं. त्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवरच कचोरी तळून घ्यायच्या. ते मस्त अशा खुशखुशीत अशा सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहोत. आता आपली कचोरी मस्त फुगून तयार आहे. ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व कचोरी आता मी तळून घेणार आहे. ही कचोरी आपण चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करूया. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब